आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलंय। 12 दिवसांपासून आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे। तर पैसा भरतीसाठी राज्यातील आदिवासी विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत आणि आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांनी आता गोंधळ सुद्धा घातलेला आहे। जेपी गावित साहेब येऊन आता आपली भूमिका स्पष्ट मांडणार जेपी गावित साहेब येऊन आता आपली भूमिका स्पष्ट मांडणार अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, सध्याची आंदोलनाची नेमकी काय परिस्थिती आहे, सविस्तर अपडेट। हे सगळे आंदोलक जे आहेत ते आदिवासी 17 वर्ग पेसा भरतीचे पात्रताधारक आहेत। 1 ऑगस्ट पासून या सगळ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। मात्र 12 दिवस उलटूनही आंदोलकांना ठोस असं आश्वासन किंवा त्यावर तोडगा काढला जात नव्हता। त्यामुळे दुपारी खरं तर माजी खासदार भारती पवार असतील, जेपी गावित असतील, विद्यमान आमदार नाशिक शहरातले या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलेले होते। मात्र विद्यार्थी कुणाचंही ऐकून घ्यायला तयार नव्हते। त्यामुळे काही काळ आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळ देखील झाला आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या पात्रताधारक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। त्या ठिकाणी ठिय्या मांडून हे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत। रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सरकारने तात्काळ पात्रताधारक विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यावी अशा पद्धतीची या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्यामुळे अचानकपणे झालेल्या या ठिय्या आंदोलन आणि रास्ता रोकोमुळे शहरातली मध्यवर्ती वाहतूक जी आहे ती ऐन संध्याकाळच्या वेळेला विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता या सगळ्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून काही आश्वासन धन्यवाद अभिजित दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी।